आज केंद्र सरकारच्या विदेश व्यापार मंत्रालय संतोष सोळंकी यांनी जे नोटिफिकेशन काढलं का गुजरातचा कांदा 2000 मेट्रिक टन हा निर्यात होणार। मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा रेड ओनियन मोठ्या प्रमाणात कांदा असताना कांद्याची निर्यात फक्त गुजरातसाठीच का? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय आणि गुजरातच्या शेतकऱ्यावर न्याय असंच म्हणावं लागेल। मुळामध्ये आपल्याकडं नाशिक जिल्हाच नाही तर बहुतेक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा कांदा उत्पादन राज्य म्हणावं लागेल। मुळामध्ये आपल्याकडे जो काही कांदा उत्पादक शेतकरी आहे यांचं संपूर्ण उदरनिर्वाह हा ह्या कांद्यावरच चालतो। खऱ्या अर्थाने आपल्याकडं NCL ही उपभोक्ता मंत्रालय जी कंपनी आहे याच्यामार्फत काही किरकोळ प्रमाणामध्ये हा निर्यात करत आहे, मात्र ही सुद्धा कॉर्पोरेट कंपन्या ज्या आहे यांच्याकडून कांदा घेतो, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा थेट असा काही प्रभाव आत्तापर्यंत दिसला नाही। मात्र गुजरातमध्ये गुजरातचे निर्यातदार कांदा हा एक्सपोर्ट करणार आहे। मग महाराष्ट्रातल्या निर्यातदारांवर आणि शेतकऱ्यावर अन्याय का? मुळामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जे काही उत्पादन आहे कोणतंही असो, मग कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, अनेक पिकावर केंद्र सरकारचं जे निर्यातीचे जे धोरण आहे आणि भाव वाढले का त्याच्यावर अंकुश ठेवणं हे सरकारचं काम नाही। मुळामध्ये निर्यात बंद करणं हा पर्याय आहे का? निर्यात का बंद करतात तुम्ही? ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं का ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात, तुम्ही निर्यात बंद न करता चालू बाजारभावाप्रमाणे कांदा घेऊन तो तुमचं पूर्ण भारतभर रॅशनिंगवर जे काही तुमची चेन सिस्टीम आहे याच्यावर उपलब्ध करा। तुम्ही असं बी रॅशनवर गहू, तांदूळ, रवा, मैदा, साखर, पोहे सर्व देतात, मग कांदा द्यायला तुम्हाला काय अडचण आहे? मुळामध्ये शेतकऱ्यांना 2 पैसे भेटू नये हे जर धोरण राज्यकर्त्यांचं असेल हे खेदाची बाब आहे। मुळामध्ये गुजरातचे जे काही लोकप्रतिनिधी आहे, खासदार आहे, यांचं सरकारवर चांगल्या प्रकारे पकड असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम गुजरातचे लोकप्रतिनिधी करतात। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या खासदारांना निवडून दिलं तर यांच्यातला एकही खासदार असा लोकसभेमध्ये हा कांदा निर्यात बंदी करू नये असं कोणी बोंबलायला तयार नाही। मुळामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा आता समजून घेणं गरजेचं आहे, कारण शेतकरी हा सगळ्यात जास्त GST पेड करणारा शेतकरी आहे। याच्यामुळं राज्य असेल केंद्र यांना मोठ्या प्रमाणामध्ये GST शेतकऱ्यांच्या माध्यमातून मिळतो। खऱ्या अर्थाने आज लोक म्हणतात का मोदी सरकार धान्य फुकट देतं, 6000 रुपये देतात। मुळामध्ये सर्वसामान्य शेतकरी जरी असेल तो लाखाच्या पुढंच खरेदी करतो। खतं, बी बियाणं, औषधं असेल, घरात लागणाऱ्या साधन सामुग्री असतील, शेतीला लागणाऱ्या साधन सामुग्री असेल, हे लाखाच्या पुढंच। पण आपण 1 लाखाचा जर विचार केला तर किमान 18000 रुपये आपण GST सरकारला देतो। 1 लाखाच्या वरती 18000 रुपये आपले त्यांच्याकडे असतात। बाकीचे जे काही व्यावसायिक आहे, कंपन्या आहे, यांना GST रिटर्न मिळतो आणि आपण शेवटचा ग्राहक असल्यामुळे आपल्याला तो GST पेड करावा लागतो। मुळामध्ये केंद्र सरकार जरी सन्मान निधी 6000 रुपये वर्षाला देत जरी असेल, पण आपले 18000 रुपये कमीत कमी हे केंद्र सरकार GSTच्या माध्यमातून घेतं। मुळामध्ये आपलेच केंद्र सरकारकडे 12000 रुपये निघतात। दुसऱ्या बाजूला आपण रॅशनवर गहू, तांदूळ याचा जर विचार केला तर तांदूळ 3 किलो पर माणसाला मिळतात, म्हणजे 36 किलो 40 रुपये जरी भाव धरला तर 1440 रुपये त्याची किंमत होती। आणि गहू 2 किलो म्हणजेच वर्षाला 24 किलो, त्याचाही आपण जर 35 रुपये किलो गव्हाचे भाव जरी धरले तरी ते 840 रुपये साधारण त्याची किंमत होती। मुळामध्ये 2280 रुपये आपल्याला साधारण वर्षाला मोफत धान्य देतं असं केंद्र सरकार वल्गना करतं। मुळामध्ये 2280 रुपयाचं आपल्याला धान्य मिळतं आणि 6000 रुपये आपल्याला सन्मान निधी मिळतो।
पण आपली जी लूट आहे ही काही थांबता थांबेना. मुळामध्ये केंद्र सरकारने आत्ता जो काही घातकी निर्णय घेतं आहे का महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय करतं आहे. कारण तुम्ही बघा, आपल्याकडून कांदा मोठ्या प्रमाणामध्ये स्मगलिंग आजही चालू आहे. याचं कारण बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी आहे आणि केंद्र सरकारने आडमुठ्य धोरण राबवून निर्यात बंद केली आणि NCLच्या मार्फत काही थोडंफार निर्यात करतं आहे. हे पण याचा फायदा हा या कॉर्पोरेट किंवा ह्या ज्या बाकीच्या कंपन्या आहे यांना होतो. हे नफे कमावत आहे. शेतकरी घाम गाळतोय. शेतकरी रात्रीचा दिवस करतो, कारण शेतकऱ्याला दिवसा लाईट नाही, ती रात्रीची लाईट त्याच्या पाठीला पुजलेली आहे. मुळामध्ये शेतकरी राबराब राबतो, कष्ट करतो, त्याच्या हातात काही येत नाही. पण आपल्याकडे काय झालं का, शेतकऱ्यावर किती अन्याय झाला पण झेंडे हे पक्षाचे धरायचे. मुळामध्ये कोणतंही सरकार असू हेच करतं. पण आत्ता 25 वर्षाचा जर इतिहास बघितला तर कांदा कधी स्मगलिंग होईल नव्हता आणि आत्ता किमान 3500 ते 4000 रुपये कांदा विकला असता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पैसे झाले असते. आणि हे पैसे शेतकऱ्याला झाल्यानंतर शेतकरी हा सुद्धा परत बाजारामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर असेल, टू व्हीलर, अनेक प्रकार, घर बांधायचं असेल, सिमेंट, स्टील मोठ्या प्रमाणामध्ये तो खरेदी करतो आणि इतरसुद्धा लोकांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. त्यांचे पण सगळी ही एक चेन सिस्टीम आहे. कारण शेतकऱ्याला पैसे झाले का मागच्या चेन ह्या सगळ्या फिरायला लागतात. मुळामध्ये आपल्याकडं शेतकऱ्यांवर जे काय अंकुश आहे, तुम्ही बघा दुसऱ्या बाजूला खतं, बियाणं, औषधाच्या कंपन्यांवर यांचे कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. चंदा घेतल्यावर त्यांनी काही MRP लावा, काही किमती लावा, याच्यावर कोणाचंही बंधन नाही. त्यांनी काही भावात विका, मात्र शेतकऱ्यांचा माल हा जास्त भावात विकू द्यायचा नाही, कारण शेतकरी हा चंदा देऊ शकत नाही. ही एक शोकांतिका आहे. कारण महागाई, तुम्ही बघा, सर्दी खोकला किंवा किरकोळ आजाराला सुद्धा दवाखान्यात गेल्यावर 400-500 रुपये लागतात. कारण इतकं म्हणजे औषधं जे आहे, मेडिकल औषधं यांच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात किमती आहे. महागाई भस्मासूर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या महागाईच्या झळा पोहोचतात. खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने ठिकाण्यावर येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. पण राज्यामध्ये वेगवेगळ्या पॉलिस्या, तुम्ही साऊथमध्ये चिंगडी जे काही कांदा आहे त्यांचं प्रॉडक्ट याला प्राधान्य देतात, गुजरातच्या सफेद कांद्याला प्राधान्य देतात. मग महाराष्ट्राच्या रेड ओनियनला यांना प्राधान्य द्यायला काय अडचण आहे? म्हणून येणाऱ्या काळात लोकांनी विचार केला पाहिजे का आपला शेतकरी प्रतिनिधी हा लोकसभेमध्ये तिथं शेतकऱ्यांचे प्रश्न पोट तितकीने मांडणारा उमेदवार हा निवडून देणं गरजेचं आहे. तरच येणाऱ्या काळात हे शेतकऱ्यांसाठी सुखदायक आणि लाभदायक असू शकतं. कांद्याची निर्यात बंद झाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार जी निर्मिती आहे ही थंडावल्या जाते. मुळामध्ये सरकार रोजगार निर्माण करू शकत नाही, केले नाही, करणार पण नाही. पण ह्या कांदा सेक्टरमध्ये करोडो रोजगार याच्या माध्यमातून निर्माण होतात. मुळामध्ये जे कांदा निर्यातदार आहे त्यांचे मोठमोठे शेड असतात, तिथं शेकडो कामगार काम करतात. कारण प्रत्येक देशाला वेगवेगळ्या साईजमध्ये ग्रेडिंग पॅकिंग केल्या जाते. त्यानंतर ट्रकवाले असतील, त्यांना वाहतुकीचे 2 पैसे मिळतात, त्यांचं सगळं काही त्याच्यावरच अवलंबून असतात. पोर्ट असेल, वेसल जहाज असतील, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र आणि राज्य सरकार रोजगार उपलब्ध करू शकत नाही. पण ही निर्यातदार जी यंत्रणा आहे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करते आणि केंद्र सरकार त्याच्यावरच घाला घालती आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारापासून एक कुऱ्हाड त्यांच्यावर चालवल्या जाते. हेच मोठी शोकांतिका आहे.